Hello students, today we are going to learn the Standard 7 2.2 two fables, the town mouse and the country mouse. This is one of the best story, best fable to give a moral lesson how to behave in the day-to-day life with our friends. This is the second fable, and now I learn the first paragraph. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. The country mouse was a simple, rustic fellow. He loved his town friend. He gave him a hearty welcome, beans, cheese, and bread were all he had to offer, but he offered them freely. The town mouse rather turned up his long nose at this simple country fare and said, I can't understand, cousin, how you can put up with this poor food, but of course you cannot expect anything better in the country. Come with me and I will show you how to live. When you see town life, you will wonder how you could ever in the country. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्या या परिच्छेदमध्ये कंट्री माऊस आणि टाउन माऊस या दोघांचं संभाषण, त्यांच्यातला संवाद हा दाखवलेला आहे. एकदा टाउन माऊस हा कंट्री माऊसच्या कडे एक पाहुणा म्हणून तो जातो आहे. कंट्री माऊस जो होता, खेडेगावात राहणारा जो उंदीर होता, तो अतिशय साधा आणि बिचारा अतिशय म्हटलं तर ग्रामीण भागातला राहणारा तो होता. तो आपल्या त्या शहरातल्या मित्रावर, उंदरावर मात्र अतिशय प्रेम करत असायचा. त्याने त्याला एकदा आपल्याकडे बोलवलं आणि अतिशय मनापासून त्याचं स्वागतही केलं. साहजिकच खेडेगावात ज्या बीन्स, काही बिया असतील, चीज असेल, काही ब्रेड असेल, जे काही भाकरी वगैरे उपलब्ध असेल ते देऊन त्याने त्याचं अभिनंदन केलं, त्याचं स्वागत त्याने केलं, त्याला ते देऊ केलं. आणि हे सर्व देताना मात्र त्याने अतिशय प्रामाणिकपणे आणि मनपूर्वक ते दिलेलं आहे, त्याला ऑफर केलेलं आहे. तर टाउन माऊस जो होता मात्र हे सर्व पाहून मात्र नाक मोडायला लागला. आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी झाली नाही तर आपण देखील नाक मुरडतो. त्या पद्धतीने टाउन माऊस रॅदर टर्न ऑफ हिज लॉंग नोज ॲट धिस सिम्पल कंट्री फेअर, म्हणजे फूड, अँड सेड. तो काय म्हटला बा त्याला? तो म्हटलं, आय कॅनॉट अंडरस्टँड कझिन हाऊ यू कॅन पुट ऑफ धिस पुअर फूड. तू कसं काय अशा प्रकारचं साधं अन्न खाऊन जेवून जगतोयस, मला समजत नाही आहे. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. अरे खेडेगावामध्ये अशा पद्धती चांगलं काही आहे का नाही, चांगलं काही अन्न खाण्यासारखं आहे का नाही? चल माझ्यासोबत आहे, मी तुला दाखवतो की कसं जीवन जगायचं असतं. आणि असं बोलल्याबरोबर व्हॅन यू सी टाउन लाईफ, तुला समजेल शहरातलं जीवन जर समजा तू लक्षात घेतलं की जीवन कसं जगायचं हे तुला समजेल. आणि मग तुला काय वाटेल? यू विल फील वंडर हाऊ यू कुड एव्हर लाईव्ह इन द कंट्री. मग माझ्याकडे चल म्हणा शहरामध्ये. शहरात गेल्यानंतर माझं लाईफ पाहिल्यानंतर तुला लक्षात येईल की खेडेगावातलं जीवन हे जगणं किती भयानक अशा प्रकारचं आहे, अतिशय खालच्या दर्जाचं अशा प्रकारचं आहे. नो सुनर सेड दॅन डन, द टू माय सेट ऑफ फॉर द टाउन अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस वेअर द टाउन माऊस लिव्ह अन होल. आणि लवकरच असं बोलल्याबरोबर दोघंही मात्र कंट्री माऊसने ऐकल्याबरोबर, हे सर्व ऐकल्याबरोबर टाउन माऊसने लगेच त्याला निमंत्रणही देऊन टाकलं. सांगितलं की चल माझ्याकडे सिटीमध्ये चल, टाऊनमध्ये चल. आणि ते जेव्हा त्या ठिकाणी पोचत आहे, द टू माय सेट ऑफ फॉर द टाउन अँड अराइव्ड द बिग हाऊस वेअर द टाउन माऊस लिव्ह इन अ होल. एका मोठ्या शहरातल्या त्या घरामध्ये जो टाउन माऊस राहत होता त्या ठिकाणी ते पोचतात. पोचल्यानंतर त्या ठिकाणी त्या घराच्या एका भिंतीच्या जवळ एक होल त्या ठिकाणी बीड त्या ठिकाणी असतं आणि त्या ठिकाणी ते जाऊन पोचतात. आणि गेल्यावर त्या ठिकाणी काय होते बा? You will want some refreshment after our long journey, said the polite town mouse, and took this friend into a grand dining room. There,
They found the remains of the fine feast. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. काय घडतंय पा त्या टाऊन माऊस त्याच्या तो घरामध्ये त्याला घेऊन जातोय. त्या घरामध्ये त्याचं त्या ठिकाणी बीळ असतं आणि तो म्हणतो त्याला, तुला जरा थकवा काय आला काय प्रवासामुळे, मी तुला रिफ्रेशमेंट काही देऊ का. पा म्हणाल ये या साईडला, हे डायनिंग रूमवर आहे ना, अनेक चांगले चांगले पदार्थ या ठिकाणी पडलेले असतात, शिल्लक असतात, ते आपण मस्तपैकी खाऊया. त्याच्यामध्ये काय काय होतं, जेलीज होत्यात, केक्स होते अँड ऑल दॅट वॉज नाईस. अशा सर्व काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते त्यामध्ये होत्यात. नाव हिअर द पिक्चर यू कॅन सी दॅट द टाऊन माऊस अँड द कंट्री माऊस. हे सर्व त्यांच्यामधलं संभाषण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्ण करताना आपल्याला अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेता येईल की आपण मार्जिनमधले देखील प्रश्न त्यावेळेस लक्षात आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला माहिती आहे कझन, रिलेटिव्ह, कंट्री, रूरल एरिया अँड एरिया आउटसाईड ऑफ सिटी ऑर टाऊन. शहराच्या बाहेरचा जो ग्रामीण भाग असतो तो भाग. रस्टिक म्हणजे काय, रूरल, ग्रामीण, लिव्हिंग इन अ व्हिलेज या पद्धतीचा. जो या ठिकाणचा कंट्री माऊस रस्टिक अशा प्रकारचा होता. इथे फेअर हा शब्द जो आहे फूडसाठी आलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि रिमेन्स म्हणजे जी काही शिल्लक आहे, लेफ्ट ओव्हर पार्ट्स, खाल्ल्यानंतर जेवण केल्यानंतर टेबलावर जे काही पडलेलं असतं त्यावर त्या टाऊन माऊसचं पोट छानपैकी भरत असायचं. चांगले चांगले पदार्थ त्याला त्या शहरामध्ये, त्या टाऊनमध्ये, त्या घरामध्ये त्याला खायला मिळत असायचे. तर अशा पद्धतीने एक प्रश्न या ठिकाणी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न असा आहे, गेस द मिनिंग ऑफ टर्न ऑफ हिज अ लॉंग नोज. इट मीन्स ही वॉज dismayed, he was frustrated, he was very sad. Put up with, it means त्यासोबत घेणे या अर्थाने. टू टेक विथ, सेट ऑफ, टू स्टार्ट, आहे का नाही. रिफ्रेशमेंट, जसं आपण म्हणतो की रिफ्रेशमेंट म्हणजे काय, मग जरा ताजंतवानं होण्यासाठी आपण चहा घेतो, टोस्ट, खारी वगैरे असं खातो, कधी कधी आपण समोसा असेल, वडापाव अशा प्रकारे घेतो. अशा प्रकारचं रिफ्रेशमेंट. इट्स हॅव अ मिनिंग, तुम्हाला ते लिहावं लागणार आहे. आता या पॅसेजवरती तुम्हाला काय करावं लागणार आहे, थिंग्स टू डू, डिस्क्राईब सम फीचर्स ऑफ कंट्री लाईफ अँड टाऊन लाईफ. शहरी जीवनाचे आणि खेडूत जीवनाचे, ग्रामीण जीवनाचे तुम्हाला काय लिहावं, फीचर्स लिहावे लागणार आहेत. आता ते कसं लिहायचं आपण, पहिल्यांदा आपण काय करूया, कंट्री लाईफ जरा पाहूया. कंट्री लाईफ कसं असतं, रस्टिक, नॉट फॅसिलिटी, सो मेनी प्रॉब्लेम्स, ब्रेड, चीज, बीन्स, सच काइंड ऑफ फूड्स मे बी देअर, आहे का नाही. तर टाऊन लाईफमध्ये कसं असतं, केक, delicious dishes, fruits, the remaining parts of the fruits in the kitchen. हे सिटी लाईफ, टाऊन लाईफ कसं असतं, लक्झरियस, हॅपी, लॉट ऑफ फॅसिलिटीज अँड ईच अँड एव्हरीथिंग बी अवेलेबल देअर. तर अशा पद्धतीने या मुद्द्यांचा वापर करून तुम्हाला डिस्क्राईब द फीचर्स ऑफ कंट्री लाईफ अँड टाऊन लाईफ. तुम्ही काय करू शकता, एक पेजवर 2 भाग करायचे, पेजचे रेषा ओढायची पेन्सिलने आणि एका साईडला कंट्री लाईफ लिहायचं, एका साईडला टाऊन लाईफ लिहायचं. मग कंट्री लाईफमध्ये काय काय मिळतं आपल्याला ते लिहायचं, टाऊन लाईफमध्ये काय काय मिळू शकतं आपल्याला ते लिहायचं. आणि मग त्याच्यावरनं छोटी छोटी एक 5-10 वाक्य तुम्हाला तयार करता येऊ शकतात. पुढील प्रश्न आहे, रिराईट द स्टोरी युझिंग द ह्युमन कॅरेक्टर्स अँड मेकिंग ऑदर ॲप्रोप्रिएट चेंजेस. रिराईट द स्टोरी युझिंग अ ह्युमन कॅरेक्टर्स अँड मेकिंग ऑदर ॲप्रोप्रिएट चेंजेस. म्हणजे तुम्हाला आता इथे टाऊन माऊस अँड कंट्री माऊस दिला आहे, या ठिकाणी 2 वेगवेगळ्या माणसांची नावं टाका, ठराविक बदल या गोष्टीमध्ये करा आणि पुन्हा लिहून काढा. एक छानपैकी क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी करता येऊ शकते. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओनली. फक्त ओनलीचा अर्थ काय आहे, या पॅसेजमध्ये जो शब्द आलेला आहे त्याला आपण फक्त असं म्हणतो या ठिकाणी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओनली. ओनली मीन्स ओनली किंवा रेअरली किंवा फक्त मराठीमध्ये असा त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या पेजवरचा भाग आपण पाहतो आहे. टाऊन माऊस आणि कंट्री माऊस जो आहे या दोघांमधलं
छानपैकी पिक्चर या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण जातो आहे पुढच्या पेजवर आणि त्या पेजवर आपल्याला माहिती मिळते की सडनली दे हर्ड द ग्राउलिंग अँड बार्किंग. व्हॉट इज दॅट सेड द कंट्री माऊस. त्या ठिकाणी एक जोराचा आवाज ते दोघं बोलत असताना त्यांना यायला लागतो. मग त्या ठिकाणी भुंकण्याचा आहे, गुरगुरण्याचा आहे, अशा प्रकारचा आवाज येतो आणि कंट्री माऊस लगेच म्हणतो, अरे व्हॉट इज दॅट, काय ते. इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस अन्सर्ड द ऑदर. टाऊन माऊसने सांगितलं, अरे बाकी काही नाही म्हणाले, इट इज द ओनली डॉग्स ऑफ अ हाऊस. हा घरातला त्यांचा कुत्रा आहे, त्याचं गुरगुरणं, त्याचं भुंकणं हे या घरामध्ये चालू असतं म्हणाले. ओनली सेड द कंट्री माऊस, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मी जेवण करत असताना, अशा प्रकारे काही खात असताना मला अशा प्रकारचं गुरगुरणं, अशा प्रकारचं हे संगीत, बार्किंग वगैरे करणं हे मला काही आवडत नाही, हे मला अजिबात आवडत नाही. ओनलीचा अर्थ अजिबात मला ते आवडत नाही. मग अशा वेळेस जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन. इन केम 2 ह्यूज मस्टिफ्स अँड 2 mice हॅड टू स्कॅम्पर डाऊन अँड रन अप. व्हॉट्स हॅपन दॅर. एक बाजूला असा प्रश्न दिला आहे, व्हॉट डज द कंट्री माऊस मीन बाय ओनली. इट मीन्स नॉट, ही डिड नॉट लाईक, ही डज नॉट लाईक, त्याला ते अजिबात आवडत नाही असं त्याचा अर्थ ओनलीचा आहे. यूज म्हणजे व्हेरी बिग आपल्याला माहीत, आणि मॅस्टिफचा अर्थ आहे बिग डॉग्स ऑफ अ स्पेशल ब्रीड. काही असे वेगवेगळ्या जातीचे कुत्रे असतात, ब्रीड्स त्याला असा शब्द निपज आपण त्याला हा शब्द मराठीमध्ये वापरतो. तर या प्रकारच्या मस्टिफ जातीचे अशा प्रकारचे 2 कुत्रे जे आहेत, बिग डॉग्स ऑफ अ स्पेशल ब्रीड. तर कुत्रा त्या जातीचा त्या ठिकाणी येतो आहे आणि त्याचा आवाज आणि त्या सर्व गोष्टी पाहून ते घाबरतात दोघंही उंदीर, आणि तिथून ते मात्र पळ काढतात, धावायला सुरुवात करतात. गुड बाय कझीन सेड द कंट्री माऊस. तो खेडूत जो काही उंदीर आहे तो म्हणतो, मित्रा मी तुला नमस्कार करतो, बाय बाय करतो, निरोप घेतो आहे. व्हॉट गोईंग सो सून सेड द अदर. टाऊन माऊस म्हणतो, काय घडलं रे, नेमकं काय झालं आहे, एवढा लवकर तू झाला, काय झालं आहेस. येस ही रिप्लाइड. तो म्हणाला, उत्तर त्याने दिलं, बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅट केक्स अँड जेलीज इन अ फिअर. तो म्हणायला लागला, अरे बाबा म्हणाले की मला त्या भीतीमध्ये जेलीज आणि केक्स हे खाण्यापेक्षा अगदी शांततेने मला काही भाकरी मिळते, जे काही मला दाणे मिळतात ते शांततेने खाणं मला फार आवडतं. मला अशा प्रकारे भीतीमध्ये केक्स आणि जेलीज खाणं काही मला आवडत नाही. जे जीवन जगत असताना समजा जर अतिशय दुःख असेल, भीती असेल, तर ते जीवन काय कामाचं. मग तुम्ही किती शिरापुरी खात असाल, चांगले चांगले पदार्थ खात असाल, आणि तुमचं चित्त जर ठिकाणावर जर नसेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून मनाची शांती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी पाहतो की आपणही जीवन जगत असताना अतिशय शांततेने आणि समाधानी, आनंदी, ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी आपण जीवन जगलं पाहिजे, किंवा नेहमी आपण आपल्या जीवनामध्ये समाधानी असलं पाहिजे. ॲडॅप्टेड फ्रॉम द इसॉप्स फेबलमधून हे घेण्यात आलेलं आहे. आता आपण पाहिलं, डिस्कस काय म्हटलं बा, व्हॉट इज अ बेटर कंट्री लाईफ ऑर द टाऊन लाईफ. तुम्हाला प्रश्न विचारला आहे बा, तुम्हाला कुठलं लाईफ चांगलं वाटतं आहे, खेड्यातलं जीवन तुम्हाला चांगलं वाटतं आहे की शहरातलं जीवन चांगलं वाटतं आहे, वाय. आता काही विद्यार्थी काय म्हणतील पा, आय लाईक कंट्री लाईफ बिकॉज इट इज सेफ, calm and quiet and comfortable to me. There is a lot of peace. शांतता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असते. अँड अ व्हेरी फ्रेश लाईफ. एखादा विद्यार्थी काय म्हणेल की आय लाईक अ टाऊन लाईफ बिकॉज देर आर लॉट ऑफ फॅसिलिटीज, सो मेनी डेलिशियस फूड अँड द डिशेस वी मे सर्व. आपण ते खाऊ शकतो. There are lot of such kind of things we can easily get. There are lot of the facilities, भरपूर सुविधा त्या ठिकाणी असतात. There are full of enjoyment. We can see the film, we can see the fresh, we can buy fresh vegetable, sweets, etc. So some student can say that I like a country life, some students say that town life, but you can give the proper answer with that.
सो बोथ ऑफ द आन्सर शुड बी ॲक्सेप्टेबल. दोघंही प्रकारची उत्तरं हे स्वीकारलं जातील, परंतु ते तुम्ही सविस्तर त्याचं स्पष्टीकरण केलं गेलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला निश्चितच या ठिकाणी वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला जर असेल तर निश्चितच तुम्ही तो शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त अशा प्रकारचं सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पाठवा आणि एन्जॉय करा. मराठी आणि इंग्रजी अशा दोघं भाषेमध्ये छानपैकी आपण हा व्हिडिओ लक्षात घेतलेला आहे. मला खात्री आहे या प्रकारचे अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी मी तयार करणार आहे. लर्न विथ गणेश क्रिएशन यावर आपण जाऊन निश्चितच या ठिकाणी नवीन नवीन व्हिडिओ हे पाहू शकतात. मला खात्री आहे आपल्या सर्वांकडनं की निश्चित लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना देखील सांगा. थँक्यू. सी यू. बाय बाय.